देवीगडावर 700 फूट खोल दरीतून मृतदेह काढण्यात यश. जुन्नर रेस्क्यू टीमची थरारक मोहीम. जुन्नर प्रतिनिधी. ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर अंबरखानाच्या पाठीमागील सुमारे 700 फूट खोल दरीतून एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात जुन्नर रेस्क्यू टीम आणि प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. मंगेश भरत सोनवणे, वय अंदाजे 25, मूळ रा. ढवळपुरी, अहमदनगर, सध्या रा. शिरूर असे मृत तरुणाचे नाव असून त्याने 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेचा थरार. सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अंबरखानाच्या पाठीमागील खोल दरीत एक मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. सकाळी 8:30 वाजल्यापासून मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले. प्रशासकीय समन्वय आणि रेस्क्यू टीमचे कार्य. ही मोहीम अत्यंत कठीण आणि धोकादायक होती. वन विभागाचे नितीन विधाटे व मिसाळ साहेब, पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे तसेच जुन्नर पोलीस स्टेशनचे हवालदार महेश भालेराव, समाधान ताडगे आणि बापू वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबवण्यात आली. शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 700 फूट खोल दरीत उतरून दुपारी रात्रीचे 2:30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह यशस्वीरित्या वर काढला. या टीममध्ये खालील सदस्यांचा समावेश होता: राजकुमार चव्हाण, रुपेश जगताप, संकेत बोंबले, कपिल कबाडी, महेंद्र नवले, सुजल बिडवई, संकेत कबाडी, ओम बिडवई, भरत जाधव, संदीप पारधी, सिद्धेश जाधव, दिनेश पारधी, अमोल जाधव, बाळू खंडवे. शिरूरमध्ये हळहळ. मंगेश सोनवणे हा शिरूर परिसरात वास्तव्यास होता. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी 2 दिवसांपूर्वीच ही घटना घडली असावी असे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कठीण परिस्थितीत मृतदेह बाहेर काढणाऱ्या रेस्क्यू टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. भाऊच्या